श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घरात गरिबी येण्याचे 6 कारणे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी 6 कारणं सांगणार आहे जी आपल्या धर्मग्रंथांमध्ये आणि जुन्या परंपरांमध्ये आर्थिक अडचणी किंवा घरातील अस्थिरतेशी जोडली गेलेली आहेत. चला तर एक एक करून आपण ही 6 कारणं जाणून घेऊयात. तर सर्वात पहिलं कारण आहे रोज सकाळी उशिरा उठणे. मित्रांनो, आपल्या शास्त्रांमध्ये ब्रह्ममुहूर्ताला खूप महत्त्व दिलं आहे. सकाळी लवकर उठल्याने शरीर, मन आणि विचार सकारात्मक राहत असतात. पण नेहमी उशिरा उठल्याने आळस वाढतो आणि दरिद्रतेचे लक्षण आहे. कामात उशीर होतो आणि हळूहळू प्रगतीही थांबू शकते. म्हणून शक्य असेल तेव्हा लवकर उठण्याची सवय ही लावून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे दुसरे कारण आहे सणावाराला घरात भांडण करणे. सण म्हणजे आनंद, प्रेम आणि एकत्र येण्याचा दिवस. पण जर अशा पवित्र दिवशी घरात भांडण, वाद किंवा कटू शब्द झाले तर घरातील आनंद निघून जात असतो. म्हणून लक्षात ठेवा, कोणत्याही सणाच्या दिवशी शक्य तितकं शांत आणि प्रेमाने वागावं. तिसरं कारण आहे धार्मिक दिवसांकडे दुर्लक्ष करणे. एकादशी, चतुर्थी, सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवसांना आपल्या परंपरेत विशेष महत्त्व आहे. प्रत्येकाने उपवासच करावा असा नियम नाही. पण त्या दिवशी देवाचं स्मरण, नामस्मरण, नामजप, दान किंवा प्रार्थना केली तरी त्याचं महत्त्व द्विगुणित होत असतं. चौथे कारण आहे संध्याकाळी दिवा न लावणे. आपल्या घरात संध्याकाळी देवासमोर दिवा लावण्याची परंपरा आहे. दिवा हा प्रकाश, सकारात्मकता आणि श्रद्धेचं प्रतीक मानला जात असतो. त्यामुळे रोज संध्याकाळी काही क्षण देवाचं स्मरण करून दिवा लावण्याचा प्रयत्न करा. रोज नियमित आपल्या देवघरात दरवाजाच्या बाहेर किंवा तुळशीजवळ दिवा हा लावलाच गेला पाहिजे. पाचवे कारण आहे घरातील वडीलधाऱ्यांचा अपमान करणे. आई वडील आणि घरातील मोठी माणसं ही आपल्या आयुष्यातील आशीर्वाद असतात. त्यांचा अपमान केल्याने घरातील वातावरण बिघडतं. म्हणून त्यांचा नेहमी आदर करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. 6वं कारण आहे सूर्यास्त झाल्यावर झाडू मारणे. अनेक घरांमध्ये सूर्यास्तानंतर झाडू न मारण्याची परंपरा आहे. यावेळी झाडू मारल्याने लक्ष्मीचा अपमान होत असतो. त्यामुळे लक्ष्मी घरातून निघून जात असते आणि संध्याकाळच्या वेळी झाडू मारल्याने अलक्ष्मी घरामध्ये येत असते. त्यामुळे शक्यतो हा नियम पाळला जात असतो. तर हे 6 नियम नेहमी आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात पाळावे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीयुक्त व्हिडिओंसाठी, स्वामी विचारांसाठी, तोडग्यांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.